चौफेर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी अर्थातच पावसाची आहे। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणेकरांना अक्षरशः वेठीला धरलंय। दो पावसाने मुंबई पुणे महामार्गावर हाहाकार माजवलाय। मुंबई आणि पुण्याला जोडणारी जीवनवाहिनीच आज पावसाच्या तडाख्याने ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात मोठी दरड कोसळली। जवळपास 100 टन हा ढिगारा रस्त्यावर आला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दुसरीकडे उर्से टोल नाक्याजवळ पाणी साचलं, त्यामुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। हजारो वाहन चालक आणि प्रवासी तासनतास अडकून पडले। जुन्या मुंबई पुणे महामार्ग देखील बंद झाला, त्यामुळे पर्यायी मार्गावर प्रचंड ताण आला। याचवेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय। कर्जत लोणावळा घाटात दरड कोसळली, त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। मुंबई पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामानिमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाले। ही 4 दृश्य आहेत। मिसिंग लिंक, खालापूर, त्यासोबतच पुणे मुंबई ट्रॅक आणि जुना पुणे मुंबई मार्ग देखील त्यामुळे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। मी आता मिसिंग लिंक वरती आहे। तोच मिसिंग लिंक, त्या मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र या पावसामुळे या मिसिंग लिंकच्या वरती असलेल्या डोंगरातून येणारं पाणी थेट या बोगद्याच्या मध्यभागी आलं आणि येताना या पाण्याने सोबत भली मोठी दरड देखील खाली आणली आणि त्यामुळं या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। संपूर्ण राडारोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र फक्त डोंगरातून मोठे बोल्डर किंवा मोठे दगडच खाली आले आहे असे नाही, तर या ठिकाणी हे जे बांधकाम करण्यात आलं होतं या बोगद्याच्या भोवती जी एक कमान उभारण्यात आलेली होती सिमेंटची, ती कमान देखील दोन्ही बाजूनी खाली आली आहे आणि इथे समोर या पोकलेन मशीनच्या साहाय्याने हे सगळं हटवण्याचं काम सुरू आहे। या मार्गावरती जी काही कामं झालेली आहेत त्या कामांबद्दल पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। तर मुंबई पुणे मिसिंग लिंकवर कोसळलेल्या दरडीनंतर प्रशासन तातडीने कामाला लागलं। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाकडे लक्ष दिलं, तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील दुर्घटनास्थळी पोहोचले। मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच। त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे आणि अशा भागात झालाय की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातला जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। पाऊस चालू आहे, दुसरं म्हणजे वर जाऊन फार बघता पण येत नाही डोंगराला, धुका आहे, पाऊस आहे, धुका आहे, वारा आहे। तिन्ही गोष्टी जरा आपल्या कामाच्या विरोधात आहेत। जी टेक्नॉलॉजी वापरली आहे हे 3:30 वाजता हे झाल्या कंट्रोल रूमला कळाल्या लगेच कंट्रोल रूमला अलर्ट दिला आणि लगेच वाहतूक, त्यामुळं काही दुर्घटना झाली आणि मग हे झालं असं नाही। आपण वेळेत सगळं जे काही टेक्नॉलॉजी वापरली, जे काही कॅमेरे वगैरे जे काही सिस्टम कंट्रोल रूम बसवली आहे, सॉफ्टवेअर, AI वगैरे जे आता आपण सगळं बोलतो, सगळ्या ज्याच्यामुळं हे वेळेत ताबडतोब आपल्याला कळालं हे झालेलं असल्यामुळं। तर मुंबई पुणे एक्सप्रेस